हॅलो नमस्कार मंडळी. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका न्यू व्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललो आहे भाईंदरला. माझ्या मावशीच्या मुलाला मुलगा झाला आहे, म्हणजेच माझ्या भावाला. तर तिकडे आम्ही चाललो आहे आणि मावशी पण गावाहून आली आहे आणि माझा भाऊ आर्मीमध्ये असतो, तो पण सुट्टीवर आला आहे आणि माझी वहिनी भाईंदरची. तर तिकडे आम्ही चाललो आहे ह्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी. तर पाऊस बघा तुम्ही किती आहे, खूप पाऊस होता त्या दिवशी. तर आमचं तेच चाललं होतं, पाऊस आहे जाऊया नको जाऊया, पण आणि विचार केला मुलांना पण सुट्टी आहे आणि नंतरच होऊन जातं, तर लागले होतं आपण जाऊन येऊ. तर आम्ही ह्या 2 कार्टूनांना पण घेऊन चाललो आहे, कारण ते घरात बसून वैतागले होते, कारण शाळा घर करून मुलं वैतागतात. तर विकेंडला कुठेतरी एक दिवस त्यांना बाहेर फिरायला मजा येते, तर त्यांना पण घेऊन चाललो आहे आम्ही. त्या पावसामुळे जरासं आपलं म्हणजे चाललं होतं प्लॅनिंग, डिले करत होतो आम्ही जाऊया नको जाऊया, त्यामुळे घरी उशीर झाला आणि निघायला पण उशीर झाला आम्हाला. तर किती छान डोंगर वगैरे मस्त व्ह्यू आहे इकडे. पावसात अजून खूप सुंदर, पण रोड खूपच खराब आहे. माझे मिस्टर सांगत होते हा रोड आत्ताच बनवलेला होता, कारण माझ्या मिस्टरांचं नेहमी येणं जाणं असतं ह्या साईडला. तर ते सांगत होते मला, पण असं वाटत नव्हतं हा रोड आत्ता बनवलेला, एवढे खड्डे पडले होते रोडवर. आणि ट्रॅफिक तर काय सांगू तुम्हाला, मीरा भाईंदर रोडला ट्रॅफिक तर जाम असते. आम्हाला अर्धा तास लागला ट्रॅफिकमधून बाहेर पडायला. आणि पावसानं तर थैमानच घातलं होतं त्या दिवशी, खूप पाऊस होता. आणि भाऊ पण सारखा फोन करत होता, अजून कुठे राहिले तुम्ही म्हणून, कारण सकाळी मी त्याला सांगितलं होतं फोनवर की लवकर येणार आहे आम्ही म्हणून, पण आम्हाला निघायलाच घरातून उशीर झाला त्यामुळे. आणि आम्ही म्हणजे माझा भाऊ बरेच दिवस मला भेटला पण नव्हता, कारण तो जेव्हा सुट्टीवर गावी येतो तेव्हा मी इकडे ठाण्याला असते, त्यामुळे आमची भेटच झाली नाही लवकर. मला वाटतं 2-3 वर्ष झाली असेल आम्ही भेटून, पण कधी फंक्शनमध्येच भेटलो असेल. आणि तो एक्साइटमेंट होता जास्त आणि खुश होता, हॅपी होता तो. मी पण खूप खुश होती आणि त्याला भेटल्यावर असं भारी वाटलं मला. तर आम्ही आलो इथे घरी वहिनीच्या आमच्या, आणि हा आहे माझा भाऊ आर्मी मॅन. तर हा खूप खुश होता, हा बाबा झाला आहे त्यामुळे खूप हॅपी आहे तो. आणि त्याला मी संतू पप्पा म्हणून चिडवते. तर ही आहे माझी मावशी, आणि मावशी पण कालच आली आहे गावाहून. तर ती खूप हॅपी होती, ती आजी झाली होती आणि मी पण खूप हॅपी होती, मी आत्या झाली. आणि माझा भावाचा तर आनंद गगनात मावेनासा झाला होता. आणि हा आहे माझा क्यूटसा नन्नासा प्यारासा भाचा. आणि माझ्या भावाला मी सारखं चिडवत होते संतूर पप्पा म्हणून. म्हणजे त्याचा स्वभाव खूप मस्करी आहे, खूप मस्करी करतो आणि खूप हॅपी असतो नेहमी. तर आम्हाला पण त्याची थोडीफार मस्करी करायला आवडते. तर मी त्याला संतूर पप्पा म्हणून चिडवत होती, कारण तो लहान आहे, अजून लहान दिसतो, पण तो असं वाटत नाही त्याला, म्हणजे त्याचं लग्न झालं आहे, तो पाप झाला असं वाटतच नाही. तर आम्ही खूप वेळ गप्पा गोष्टी केल्या, मस्त बोलत बसलो होतो. आणि तिकडनं आलो मी इथे दुकानमध्ये ह्या भांड्यांच्या. तर मला घ्यायची होती एक जाळीची बुट्टी अशी असते ना भांडी वॉश करून ठेवण्यासाठी. तर ती मी वस्तू घेण्यासाठी आली होती आणि घेतल्या बऱ्याच काही वस्तू मी. तर मी हल्ली काय केलं आहे, स्टीलच्या वस्तू वापरायला लागले जास्त, म्हणजे कढई भांडी वगैरे, म्हणजे ॲल्युमिनियम किंवा दुसऱ्या धातूंच्या वस्तू जरा कमी केल्यात वापरायच्या. तर स्टीलची भांडी मी जास्त करून वापरते आणि भरपूर अशी स्टीलची भांडी आहेत माझ्याकडे. आणि ते मी पोलपट वगैरे बघत होती, कारण माझ्याकडे आहे पोलपट ऑलरेडी, पण ते खराब झाले लाकडाचं. आणि जे आहे मार्बलचं त्याच्यावर भाकरी नीट थापता येत नाहीत, म्हणजे भाकरी असं फिरतच नाही, चपाती वगैरे नीट होते त्याच्यावर, पण भाकरी थापता येत नाहीत. त्यामुळे मला लाकडाचंच पोलपट पाहिजे होतं. तर मी ते विनोद कंपनीचं कुकर घेतलं होतं, पण ते रिटर्न केलं आणि दुसरं घेतलं. जे काही वस्तू घेतलेत मी त्या तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्यामुळे त्याचा एक असा स्पेशल व्हिडिओ बनवेन मी. कारण भरपूर वस्तू घेतलेत मी, कढई म्हणा किंवा पोलपट, अशा खूप वस्तू खरेदी केलेत. आणि हे होलसेल दुकान आहे, त्यामुळे जरा आम्हाला रिजनेबल प्राईस पडला सगळ्या वस्तूमध्ये. आणि एकदा दुकानात गेलं ना तर हे घेऊ का ते घेऊ होत असतं, म्हणजे ज्या नको असतात वस्तू त्या पण घेऊन मोकळी होती मी. तर म्हणजे मी एकच वस्तू घेण्यासाठी गेली होती, तर बघितल्या बऱ्याच वस्तू मी. तर मी ते स्टीलची एक कढई बघत होती, म्हणजे त्याला हँडल नसावे अशी कढई बघत होती, कारण हँडल काय होतं नंतर वापरून त्याच्यामध्ये घाण वगैरे अडकते किंवा ते वॉश करायला खूप असं हे होतं, म्हणजे ते तसंच राहून जातं तेलकट ऑइली असं. त्यामुळे मी विदाऊट हँडलची कढई बघत होती. तर इथे माझं सगळं सामान रेडी झाले, मी घेतलेत बऱ्याच वस्तू, त्या मी तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर आम्ही इथे दुसऱ्या रिलेटिव्हच्या घरी गेलो होतो, म्हणजे माझ्या जाऊबाईंचे हे भाऊ आहेत, त्यांच्या आम्ही घरी गेलो होतो, ते पण भाईंदरलाच असतात. तर हा त्यांच्या घरी हा ससा होता, एवढा क्यूट असा ससा होता ना. तर लॉकडाऊनमध्ये तिला तिच्या मैत्रिणींनी दिला होता, तर आता हा इतका मोठा झाला आहे, किती छान गुबगुबीत ससा आहे. चिकन अंडे खाते म्हणजे काय, तर फोटो काढायला खूप आवडतं. काय करत नाही स्माइल, ठीक आहे ना.
तर आम्ही निघालो घरी. खूप उशीर झाला होता आम्हाला, 8:30-9 वाजले होते. कारण पाहुण्यांकडे वगैरे कुठे गेलं तर लगेच उठून येता येत नाही, गप्पा गोष्टी होतात, तिकडचे बातचीत होते. आणि मावशीला वगैरे मी बऱ्याच दिवसांनी भेटली होती, कारण गावी गेली होती मी लास्ट टाईम, तेव्हाच भेटली होती. भावाला तर भेटलीच नव्हती, खूप दिवस झाले होते भेटून. तर अशा तशा गप्पा तिकडच्या रंगात जातात, त्यामुळे उशीर होतो. तर आम्ही इथे पोहोचलो होतो ठाण्यामध्ये. हे लोधा आमाराची पार्किंग, 13 माळ्याची पार्किंग आहे. माणसं बघा किती छोटी छोटी दिसतात खाली. आणि आमचं घर इथे आहे, म्हणजे ही जी बिल्डिंग दिसते व्हाईट कलरची, ब्लर दिसते, खूप लांब आहे. तर त्याच्या मागे आमची बिल्डिंग आहे. हे आमचं गाव आहे. आणि ही लोधा आमाराची पार्किंग. हे सगळे एरिया लोधा आमाराचे आहे. आमची 2 कार ठेवली. हाय कर. हे घाण पडले बाळा, त्याच्या गाडीवर घाण पडले, सोड, हात नको लावू. तर तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.